जळगाव महानगरपालिकेचा बिगुल वाजला असून प्रत्येक पक्ष हा आपापल्या परीने आपली तयारी करत असून आज शिवसेना शिंदे गटातर्फे देखील या ठिकाणी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत आहे। आपण बघू शकतात की या ठिकाणी केमिस्ट भवन येथे या ठिकाणी मुलाखती घेण्यासाठी अनेक उमेदवार इच्छुक उमेदवार या ठिकाणी आलेले आहे। काही नवमतदार देखील या ठिकाणी जळगाव महानगरपालिकेचा जर या ठिकाणी विचार केला तर जवळपास 75 जागांसाठी जवळपास 250 पेक्षा अधिक नवइच्छुक उमेदवारांनी या ठिकाणी आपली उपस्थिती यावेळी नोंदवली आहे। मंत्री गुलाबराव पाटील असतील, त्याचप्रमाणे आमदार किशोर पाटील असतील, आमदार चंद्रकांत सोनवणे असतील, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाडे असतील, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती या ठिकाणी घेण्यात येत आहे। जळगाव महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल या ठिकाणी वाजलेला आहे। जर विचार केला, जर महायुती जर झाली तर या ठिकाणी जास्तीत जास्त कार्यकर्त्यांची इच्छा आहे की स्वबळावर ही निवडणूक लढण्यात यावी, महायुतीच्या माध्यमातून देखील ही निवडणूक लढण्यात येईल असं या ठिकाणी नेत्यांकडून सांगण्यात येत आहे। मात्र युती झाल्यानंतर संपूर्ण चित्र या ठिकाणी स्पष्ट होणार आहे। आज या ठिकाणी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहे। आमच्यासोबत काही इच्छुक उमेदवार आहे जे मुलाखती देण्यासाठी या ठिकाणी दाखल झाले, आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात। दादा, काय सांगणार, आज या ठिकाणी तुम्ही उमेदवार मुलाखती देण्यासाठी दाखल झाला आहात, काय सांगाल? आज इथे महानगरपालिका इलेक्शनच्या निमित्ताने शिवसेना महानगरतर्फे प्रखर मुलाखती घेण्यात येते। त्यासाठी इथे आज उपस्थित पालकमंत्री नामदार महोदय गुलाबरावजी पाटील साहेब, आमदार किशोरप्पा पाटील, आमदार चंदू अण्णा साहेब हे आज उपस्थित आहेत। तर ते आज अपेक्षा वाटते आपल्याला तिकीट का द्यावं पक्षाने, असं काय सांगाल? नक्कीच जो कार्यकर्ता एकनिष्ठ असून जो पक्षाचं काम करतोय त्याला नक्कीच आज पक्षाने हे त्याची एक पावती म्हणून आज नगरपालिका म्हटलं म्हणजे हे कार्यकर्त्यांचं इलेक्शन असतं, त्या हिशोबाने त्यांना आज धरूनच आज पक्षाने चाललं पाहिजे। कार्यकर्त्यांना हलक्यात घेऊ नका, आज एक उद्देश राहिला पाहिजे प्रत्येक नेत्यासाठी, हेच मी सांगू इच्छितो। किती अपेक्षा वाटते आपल्याला या ठिकाणी? नक्कीच 8-9 वर्षापासून मी एकनिष्ठ आहे शिवसेनेशी आणि मी सच्चा कार्यकर्ता म्हणून माझ्या प्रभागातल्या लोकांपर्यंत त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पोहोचलेलो आहे। आणि हे आजपासून काम सुरू नाही आहे, हे जवळजवळ 7-8 वर्षापासून काम सुरू आहे। तर नक्कीच मला विश्वास आहे की मला तिकीट मिळेल। जर या निवडणुकीत विचार केला तर सध्या नवतरुण जास्त दिसत आहेत या ठिकाणी मुलाखती देण्यासाठी, एक युवा म्हणून आपलं विजन काय असणार आहे? युवा म्हणून माझं एकच, आज मी जो संकल्प धरलेला आहे माझ्या प्रभागासाठी, तो एक सुरक्षित, एक सुशिक्षित वार्ड म्हणून आणि एक चांगलं विकसित वार्ड म्हणून मी बघतोय। तर माझं विजन नेहमीच लोकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी असेल आणि माझा प्रभाग पूर्ण जळगाव शहरात एकदम सुंदर, सुशिक्षित, सुरक्षित कसं राहील हा माझा विजन आहे। नक्कीच आतापर्यंत पक्षाचं काम आपण केलेलं आहे अशा भावना यांनी व्यक्त केल्या आहे। जर या ठिकाणी पक्षाने संधी दिली तर संधीचं सोनं करू अशा भावना या ठिकाणी इच्छुक उमेदवारांनी व्यक्त केल्या आहे। मंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या आज मुलाखती घेण्यात येत आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।